कर्जमाफीवरून बच्चू कडू आणि दरेकरांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय। मंत्री बोलत असताना बच्चू कडू का बोलले असं दरेकरांनी प्रश्न विचारलेला आहे। बाबासाहेब पाटील उत्तर देत कडूंचा प्रतिप्रश्न होता आणि या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या असं कडू यांनी मागणी केलेली होती। कारवाई करायला भाग पाडू नका असं राम शिंदे यांनी त्यांना म्हटलंय। मुक्ती कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली नाही, डोळ्यासमोर ठेवून नाही। आता काही निवडणुका कुठल्या नाहीत। पुढील काही वर्षात कोणतीही मोठी निवडणूक नसताना केवळ शेतकऱ्याच्या हो केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या बोलतो ना, येणार नाही असं दिसून आलं चित्र नाही म्हणून मी नाही बोलतो। बोलतो ना भाऊ 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 अरे 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 हा प्रवीण दरेकर। सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत। तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत। आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे, तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे। नाही मग मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने ओरडतो। दादागिरी दुसऱ्यांची आहे, तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही। सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो। जायचं त्यांना हुल मारा, चाल। मंत्री महोदय राणे आपण जरा बसा, मंत्री महोदय जरा बसा खाली, बसा बसा, आपण जरा बसा। सभागृहाची बसा बसा, सभागृहाची शिस्त आणि अनुशासन सर्वच सन्माननीय सदस्यांनी पाळण्याची आवश्यकता आहे आणि एकामेकाला आपसात प्रश्न आणि प्रश्न उपस्थित करून शेवटी मंत्री उत्तर देत असताना अर्ध्यावताच प्रतिप्रश्न विचारून आपल्याला त्यातून काही साध्य होणार नाही। ही तिसरा अपत्य नगरसेविकेवर